सर्व मान्यता आहे जगी। अरे ज्याच्या जीवनाला अर्थ नाही त्याच्या जीवनाला सुद्धा अर्थ नाही, म्हणून अर्थ शरीर संसारासाठी खूप गरजेचा आहे। अर्थ जीवनासाठी खूप गरजेचा आहे, लक्ष देऊन ऐका। परमार्थात चित्त, परमार्थात चित्त, शरीरामध्ये पित्त आणि संसारामध्ये वित्त। संसारात वित्त नसेल तर किंमत नाही, शरीरामध्ये पित्त नसेल तर शरीर खराब आहे, आणि परमार्थात चित्त नसेल तर त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। म्हणून महाराज बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य आहे। तुकोबरायला कळालं की बाकीचे साधन या लोक करू शकत नाही, मग यांच्यासाठी काय पर्याय करावं। मग तुकोबरायने या समाजाकडे पाहिलं। भागवतकार सांगतात, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम। बसणारे मंडळी, एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत। आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? अजगर तोंड बंद करत नाही तोपर्यंत। अजगरने तोंड बंद केलं की महाराज सांगतात, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का हो, क्या भरोसा है इस जिंदगी का। सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेते, माणसाची गॅरंटी अजिबात नाही। कपातला चहा कपातन बशीतला बशीत लोक म्हणे आता कीर्तनाला होतो बोशीला, माझ्या कीर्तनात पक्का झाला होता, मेला हो, मरायला उशीर लागत नाहीये। मोबाईलची गॅरंटी आहे, साऊंडची गॅरंटी आहे, बल्बची गॅरंटी, फॅनची गॅरंटी, कूलरची गॅरंटी, एसीची गॅरंटी आहे, पण माणसाची गॅरंटी अजिबात नाहीये। मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही। मग हे काळा ना काळाची तोंडी घातली लोणियाची उंटी माशी पाख पाखरी तव हे सरे, क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली। मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही। एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही आले कशासाठी हा विचार पहिला करा। तुम्ही कशासाठी आले? औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, विभज मन नारायण, विभज मन नारायण। एवढा सुंदर नृत्य जगाच्या मालकाने देवे दिला देव भजना गोमटा, मानुष जन अनमोल रे, मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। एकदा एका राजाने दोन दिले, ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडून आला त्याला 5000 रुपये। आता कावळा काही पकडायची गोष्ट आहे का? दसकऱ्यावी दिलं सापडला तर ठीक आहे, नाही तर काही काही लोक एवढे हलकट असतात की त्यांच्या दसकऱ्यावी दिलं कावळा सुद्धा येत नाही मला। मग आता सगळ्या लोकांनी विचार केला कावळा सगळ्या चतुर प्राणी पकडता येत नाही। त्या गावामध्ये एक आंधळा माणूस होता, गंगेवर स्नानासाठी गेला, स्नान झालं, देवाकडे हात वर केले, मनी नाही ध्यानी। आता डोळ्यावाल्यालाच कावळा सापडत नाही, आंधळ्याला काय सापडल? जसे हात वर केले तसे आंधळ्याच्या हातात भाग्य उदळला आणि आंधळ्याच्या हातात कावळा सापडला। काय सापडला? कावळा। त्या आंधळ्याने विचार केला सकाळचे 8 वाजले, एक कावळा सापडला, जर 5 वाजले लोक अजून 4-5 कावळे सापडले 20-25 हजार रुपये भेटतील। त्या आंधळ्याने काय केलं माझ्याकडे पहा, त्या आंधळ्याने तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला। कुठं ठेवला? कुठं ठेवला? आंधळ्याने कावळा घेतला आणि कुठं ठेवला? आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्याने हात वर केले। हा महाराज सांगतात, पावला देह घटाली न्याय, न घडे उपाय घडवाले, न घडो उपाय घडवाले, पावला देह घटाली न्याय। आंधळ्याच्या हातात कावळा सापडा तसा नरते सापडलाय, पण नेमके आले कशासाठी हे कळत नाही, काय चाललंय हेही कळत नाही, आणि कशासाठी करतो हेही कळत नाही। नुसती धावपळ चालू आहे महाराज। ज्याच्याकडे पैसे नाही तेही तानात आहे, ज्याच्याकडे पैसे भरपूर तेही तानातच आहे, जे निवडून आलं तेही तानात आहे, आणि जे पडलं ते त्याच्यापेक्षा तानात आहे, ज्याचं लग्न झालं तेही तानात आहे,
ज्याचं होत नाही ते कोमात आहे. नेमकं काय मेळ आहे? ज्याचे पोरं झाले तेही तानात येत नाही आणि ज्याला होत नाही ते त्याच्यापेक्षा तानात आहे. खरं सांगू का महाराज, अपेक्षा वाढली की माणसाचं दुःख वाढतं. काय वाढतं? अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. अपेक्षा करू नका. 2-4 वर्षापूर्वी एक काळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असा आला होता की आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा जायचं काम पडलं, इस्त्रीचे कपडे सुद्धा घालायचं काम पडलं, गाडीची सर्व्हिसिंग सुद्धा करायचं काम पडलं. अहो काहीच नाही हो महाराज. 10 लोक आहेत लग्न झाले. किती लोक आहेत लग्न झाले? मंगल कार्यालय नसताना लग्न झाले, डीजे नसताना लग्न झाले, ह्या माता मावल्या वऱ्हाडणी नसताना सुद्धा लग्न झाले, नवरदेवाचा मामा नसताना लग्न झाले, नवरदेवाचा बाप माय नसताना लग्न झाले. डीजे नाही, दारू नाही. कशामुळं? अरे घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं. तुमच्या गावात ज्वेलरीचा प्रॉब्लेम आहे. चला पुढे. मग अशाही वातावरणात आपण निघून गेलो ना, मग आपलं नेमकं कशासाठी आलो, काय आलो, हे सगळ्या गोष्टी विसरून गेलो. आणि इथे येऊन जर भगवंताचं चिंतन केलं नाही तर माणसाचं जीवन वाया जातं. महाराज अभंगाच्या पहिले सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. एवढे देवता असताना पांडुरंगाचं नाव काय घेतलं याचं कारण तुकोबराला असंही म्हणता येत होतं ना, सांगतो तुम्हासी भजारे मसोबा, सांगतो तुम्हासी भजारे बिरोबा. जगद्गुरु तुकोबराला माहित होतं 2025 मध्ये जसे पुढारी लोक पक्ष बदलतील तसे लोक देव बदलतील. वार आला की देव बदलतात लोक. काय झालं काही कळत नाही. श्रावण महिना, अख्खा श्रावण महिना तुम्ही पहा, कैलास राणा बिचारा महादेव पाणी पिऊ 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 मेला हो. खरं सांगतो तुम्हाला. आता गणपती आले,
गणपती संपले की नवरात्र. म्हणजे आपलं खरं काहीच नाहीये. मुस्लिम लोकांचा अल्लाह, लक्ष देऊ नाही का, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मारवाडी लोकांचा सल्ला, आणि आपला हल्ला गोल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज. आपला दिवसात देव बदलतो. सोमवाराला की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती, हे भोळ्या शंकरा. बस झालं सुरू. सोमवाराला की महादेव, मंगळवाराला की देवी, निघालात परत बासरला. बुधवाराला की एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. बस गुरुवार आला की थांबाव नाही ना लगेच. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. गुरुवार जात नाही तर लगेच शुक्रवार. अनादी अंबिका भगवती. गाणे बी असे निघाले रे महाराज. चांदन चांदन झाली रात, कवीरेची पाहत होते वाट. गेला शुक्रवार. शनिवारी सकाळीच लगेच 4 वाजता जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन. शनिवारचे रात्रीचे 11:15 वाजले की महाराजाच्या अंगात येत. काठीन गोंगड अहवा घ्या सोहवा घ्या प्रेम मेरा. हे सावधानी बचेली नाना देव करा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची आता गणपती दिवस पहा ना. गणपती बाप्पाला बापा बाबा सकाळी उठले की सुख करता दुःख हरता बस 7 दिवस आपल्या गावाच्या गणपतीला नवस करल. नाही या गणपतीने ऐकलं तर पाळजलं जाईल. म्हणजे सगळे गणपती 10 दिवसात घेऊन टाकतो. गणपती संपले रे संपले की लगेच 10 दिवसात नवरात्र आले. माझे काही काही 12 महिने धाब्यावर असतात. 9 दिवस बिना चपलीचे फिरतात. 12ही महिन्यात धाब्यावर असणाऱ्या माणसांना 9 दिवस चप्पल नाही घातली काय, उपवास धरला काय, नुसते केळच खाल्ले काय. मी खरं सांगू का तुम्हाला, तू 9 दिवस भोंगळा जरी फिरला तरी माझ्या सरस्वती मातेची कृपा तुझ्यावर होणार नाही. जगदंबा मातेची कृपा तुला जर तुझ्यावर व्हा वाटत असेल तर बसणारे मंडळी ऐका. नवरात्रात 9 दिवस उपवास करण्याची गरज नाहीये, भगर खाण्याची गरज नाहीये, साबुदाणा खाण्याची गरज नाहीये, केळी खाण्याची गरज नाहीये, सफरचंद खाण्याची गरज नाहीये. अरे ज्या दिवशी भारतातल्या प्रत्येक माणसाला इथं बसणाऱ्या माझ्या सर्व माता मावल्या स्वतःच्या बहिणीसारख्या दिसत त्या दिवसापासून नवरात्र करायची गरज पडणार. एकीकडे नवरात्र जोऱ्यात चालू आहे, दुसरीकडे छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार चालू आहे. कशी आधी शक्ती माता तुमच्यावर कृपा करेल. म्हणून खरं सांगू का, कधीतरी एक निष्ठता ठेवा महाराज. गणपती बाप्पा येणं दररोज सकाळी उठा. विद्येचं दैवत येते, विघ्नहर्ता येतो. देवा तुची सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू जाण त्याच्याकडे. तो गणराज गणपती आदी मन घेई हाती, मन इंद्रियाचा राजा, ज्याची करीन भावे पूजा हो
गणराज गणपती आदी मन गेली हाती. गणपती बाप्पाची आराधना करा. हे बघा, एक निष्ठता ठेवा. तुम्ही बजरंग बलीचे जर भक्त असाल तर गणपतीच्या मंदिरात दर्शनाला गेले तरी गणपतीच्या रूपात तुम्हाला बजरंग बली दिसले पाहिजे. तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त असाल तर गणपतीरायाच्या दर्शनाला गेले तरी सुद्धा गणपतीच्या मूर्तीमध्ये तुम्हाला पांडुरंग परमात्मा दिसले पाहिजेत. असं दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणार नाही. याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. कोणती भक्ती म्हणतात? आदिल्या भ्रतारे काम नये पुरा म्हणून व्यभिचारा. आणि व्यभिचारी भक्तीला शास्त्रामध्ये किंमत नाहीये. 25 एकर डाळिंब लावले होते. किती एकर डाळिंब लावले? हे डाळिंब चांगले तोडण्यासाठी आले, पाणी संपलं. मग त्याच्या मित्राने सांगितलं आपल्याला बोर घ्यायचा. बोरची मशीन बोलवली आणि बोर घ्यायला सुरुवात केली. 20 फूट खाली बोर गेला की तो म्हणत परत बोर उचलायचा दुसरीकडे घ्यायचा. अशा अख्ख्या शेतात खड्डे केले पण पाणी लागलं. एक तर खड्डे केले, वेळ वाया गेला, पैसे वेस्टेज गेले आणि पाणी लागलं. पण त्याच हुशार माणसाने तोच बोर जर खाली 400 फूट खाली खणला असता, 500 फूट खाली खणला असता, पाणी लागलं असतं का नाही हो? तसं माझं म्हणणं आहे, गणपती घ्या, नाही तर मारुती घ्या, नाही तर भोलेनाथ घ्या, नाही तर कोणी घ्या, पण कमीत कमी तो देव 700 फूट तर खाली घाला. बरोबर आहे का नाही? गणपती तुमच्यावर कृपा करायला तयार झाली की तुमच्या अंगात देवी येते. कसं जमल महाराज? अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. असं नाही जमणार महाराज. आणि गाणे तर एवढे अवघड झाले, कुठून लिहिले काय निघले काही कळत नाही. मागच्या नवरात्रात मी एका ठिकाणी कीर्तनात चाललो होतो. मग चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. काही माता मावल्या भजन म्हणत होते. ह्या बिचारे कुठून काय आणतील काही सांगता येत नाही. कोणते कवित्री आहे कोणते लेखक आहे काही कळत नाही. मी आपला चहा घेत होतो आणि एक माय माऊली माईकवर म्हणत होती, देवाच्या देवळात कोण उभी. ऐका ना किती सुंदर. देवाच्या देवळात कोण उभी, मळवट भरते मी आई उभी जगदंबा. अग दर्शन दे ग मला थांबू कुठवरी. अरे का गाणे, असे गाणे नका म्हणून महाराज. अनेक साधू संतांनी गोंधळ सुद्धा केलेले. आषाढी कार्तिकी तुझ्या दिवटा शोभेवा एका जनार्दनी तुझ्या गोंधळाची दाती वो कुंडलिक दिवटा शोभे वाळवणी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटी. बोला बोला उधो बोला कृष्णाबाई माऊली. हे कवित्व ज्ञानोबराय नाथ बाबा एवढं सुंदर आहे आपलं सर्व भजन मंडळी. पण आपल्याला काय झालंय, घरी काम देणू गाय पण जर्सी दूध प्यायची सवय झाली. घरी कोणती गाय? काम देणू गाय पण जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. म्हणून माझी विनंती आहे, परमार्थ एक निष्ठतेने करा. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. देवाला सोडून जगातल्या गोष्टी करिता बरोबरी, दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू नका.
आजा मेला पंजा मेला बापू मसना गेला देखत देखत ना तू तोही पैसा झाला देखत देखत ना तू पण तोही पैसा झाला पाठी भयाने मोठे. आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलो, संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, माया हो संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी माया हो? कशाचं? मी तुम्हाला केळीचं पान दिलं, सुई दिली आणि दोरा दिला आणि सांगितलं कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला असाल तसं तसं ते फाटतं, शिवता येत. तसं संसारामध्ये आपल्याला वाटतं लग्न झालं की बरं होईल, लेकरू झाल्यावर बरं होईल, ते लेकरू मोठं झाल्यावर बरं होईल, त्या लेकराचं लग्न झाल्यावर बरं होईल, तुम्हाला सून आल्यावर बरं होईल. बरं होईल कधी? बरं कधी होतं माहितीये का? तुम्हाला सून आल्यानंतर ती सून तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं की तुमचं बरं झालं. बरोबर आहे का? संसारात बरं कसं होईल महाराज? मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे सर्वनी कैसे सुख निद्रान तोरणींगळाच्या नाही महाराज शक्य होत. संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. राजा रावण माहितीये का तुम्हाला? राजा रावण कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाकडे. किती कोटी घरं सोन्याची होती? किती? 7 कोटी. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती? बोला बोला किती? मोबाईल मध्ये हिशोब करा. रावणाला 80,000 बायका होत्या, 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते. किती मतदान झालं? हा किती मतदान झालं? 3,05,000 मतदान झालं. किती? बरोबर ना? 3,05,000 ना. 80,000 बायका, 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू. किती झालं गणित? बरं झालं ते तुमच्या पैशा निर्मल जिल्ह्यात जन्माला नाही. रावणच खासदार, मंडोदरी आमदार, कुंभकर्ण जिल्हा परिषद अध्यक्ष, इंद्रजित महापौर. तुमचा नंबर लागला नाही. त्या रावणानं संसारामध्ये प्रतिज्ञा केल्या होत्या की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला सुगंध आणील 3. मला असं वाटतं रावणाची एखादी प्रतिज्ञा खरी व्हायला पाहिजे. खारा समुद्र जर गोड झाला असता मुंबईचा कायमस्वरूपीचा पाण्याचा प्रश्न मिटला असता, पण स्वर्गाला जर शिडी लागली असती तर आपल्यासारख्या माळकरी लोकांचा नंबर लागलाच नसता. हे अंडे खाऊ पुढारीच वर गेले असते महाराज. आपला नंबरच काय गेला असेल. सगळे वशिले लावले असते. ते म्हणजे आपलं सरकार आहे, आम्ही जाणार वर. कठीण काळ आहे. म्हणून जे झालं ते बरं झालं. एवढा मोठा राजा रावण, त्या राजा रावणाचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी. दुसरं उदाहरण सांगितलं सिकंदर राजाचं. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, आज जवानी पर कराने वाले कल पछताएगा वो, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा वो. एका हिंदी कवीने वर्णन केले. अरे एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. महाराज एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय ना. माझी सर्वांना विनंती गड्यांनो, सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सुट्टी आहे. नाही त्या यमासे करुणा, सगळ्याला त्या यमाला करुणा येणार नाही. चुकीचे जर सापडले तर महाराज सांगतात, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. नुसतं मारत नाही, मारतात बी, तोडतात बी आणि जोडतात बी. मग त्या काळाची उडी तुमच्या जीवनामध्ये पडायच्या अगोदर माणसाने सावध व्हा. हरिभजना विन काळ घालवू नको रे,
दुरीच्या सापा भेऊनी भावा भेटी नाही जीव शिव अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा मानवू नको रे हरिभजना बिन काळ घालवू नको रे. अनमोल किमतीचा निर्दय प्राप्त झाला. मी मगाशीच सांगितलं जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. मग तो परमार्थ करा संसाराचा विचार करू नका. परमार्थाला काय लागतं महाराज सांगतात काहीच लागत नाही गुरुजी फक्त भाव लागतो. बोला काही न लगले